मग ते बघून शिनी मला वाटलं की मी पण डॉक्टर व्हावं. तेव्हाच मी ठरवलं की मोठं होऊन शिनी डॉक्टर व्हायचं. वर्ष 2 वर्षभर अभ्यास केला. मग शेवटला थोडंफार एक्सपेक्टेशन राहतात की आणि मुलांचे स्कोर जरी कमी आला तर त्याचा आत्मविश्वास वाढावा याच्यासाठी मी त्याला अगदी प्रेमाने सांगतो, यावेळेस कमी आले पुढच्या वेळेस नक्कीच जास्त येतील. तू फक्त घाबरू नकोस आणि फक्त करत राहा. हॅलो, मी मकरंद निवृत्ती वाघमारे, सिरसम, तालुका पालम, जिल्हा परभणी येथे राहतो. येथे माझ्यासोबत माझे वडील आहेत, जे की खरबदानोरा, तालुका पालम येथे मुख्याध्यापक आहेत. माझी आई एक हाऊसवाईफ आहे आणि आता झालेल्या नीट 2025मध्ये मी 720 पैकी 583 गुण मिळवलेले आहेत. तर लहान असताना काय बनायचं म्हटलं तर मी सहजासहजी IAS बनायचं, कलेक्टर बनायचं असं वाटायचं. खूप मोठी पोस्ट आहे. मग थोडा मोठा झाल्यानंतर जसं मी 5वीला नवोदयची एक्झाम दिली आणि त्याच वर्षी माझा मोठा भैया त्यानं नीटची एक्झाम दिली 2018ची. तो त्यावेळेस GSKM मेडिकल कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागला आणि माझा नवोदयमध्ये नंबर लागला. त्यावेळेस माझ्या भावाची म्हणजे खूप अशी रिपोर्टेशन, अचानक एक नॉर्मल मुलगा म्हणून डायरेक्ट डॉक्टरकडे म्हणून बघू लागते सर्वजण. मग ते बघून शिनी मला वाटलं की मी पण डॉक्टर व्हावं. तेव्हाच मी ठरवलं की मोठं होऊन शिनी डॉक्टर व्हायचं. वर्ष 2 वर्षभर अभ्यास केला. मग शेवटला थोडंफार एक्सपेक्टेशन राहतात की चांगले स्कोअर करून यावं. इथं क्लासमध्ये सुद्धा शिक्षक, आसपासचे मित्र चांगले मार्क घेतात, त्यांच्यासोबत जावं म्हणून शिनी. तर एक्झामच्या दिवशी सेंटरवर गेले आम्ही. थोडंसं ऊन होतं खूप सारं. मग पेपर चालू झाला, चांगला पेपर झाला. पण नंतर फिजिक्समध्ये थोडीशी परेशानी खूप जास्त झाली. जराशी नाही, खूप चांगली परेशानी झाली. मग एक दिमागामध्ये होतं की चांगला स्कोअर करायचा, तेव्हा चांगलं कॉलेज भेटते आणि काही कळत नव्हतं. मग दिमागात चालू होतं तर कसं होईल, काय नाही होईल. वर्षभर अभ्यास केला आहे. पॅरेंट्स बाहेर वाट बघत असतात उन्हामध्ये. मग पेपर झाला, चेहरा थोडं नाराज होतो मी. पेपर झाला म्हणून शिनी खराब. पप्पा बी वाट बघत होते की चांगला झाला असेल, कारण की वर्षभर चांगला स्कोर येत होता. त्या हिशोबानं पेपर खराब गेला. मग डोक्यामध्ये हे पण होतं की रिपीट करावं काय लागते, एवढे चांगलं कॉलेज नाही भेटणार. जावं म्हणलं. मग थोडंसं नाराज होतो. मग पप्पाने मी थोडंसं म्हणले, काय नाही म्हणले, होत राहते म्हणले सर्वांना कधी ना कधी. नेक्स्ट टाईम ट्राय घेता येईल वाटली मला. मग थोडंसं सहानुभूती दिली, जे की गरज होती त्यावेळेस. काही कुणाला बोलायची इच्छा नव्हती, काय करावं कळणार गेलं तर. थोडं वेळ शांत बसलो, घरला आलो, कुणाला बोललो नाही, काही नाही. पण नंतर हळूहळू मग कळालं की पेपर होतात तसा. मग त्या हिशोबानं मग थोडंसं रिलॅक्स वाटलं. तर जसं मी इथं IIBमध्ये आलो, पहिले तर सुरुवातीला आल्यास खूप जणांना, नवीन जणांना घाबरते थोडंसं. खूप जास्त रश असते, खूप जास्त मुलांचा. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त राहते. हेल्दी कॉम्पिटिशन राहते, पण कॉम्पिटिशन चांगलं राहते. त्याच्यामध्ये सुद्धा जसं तुम्ही परफॉर्मन्स करता तसे चांगली बॅच भेटत जाते. मग 11वी मला 12वी फ्री ॲडमिशन होतं, कारण की एक्झाम असते IIB फास्ट. त्याच्यामध्ये मूडमधून मला फ्री ॲडमिशन भेटलं. म्हणजे ₹1 घेतले नाही. ते बी एक आर्थिक सपोर्ट राहते मुलालासुद्धा, फॅमिलीलासुद्धा. आणि मग IIBमध्ये आले. इथं फ्रेंड सर्कलसुद्धा चांगलं होतं. कॉम्पिटिटिव्ह दोस्त होते सोबतचे. हेल्दी कॉम्पिटिशन होतं. पुन्हा एक बॅचवरी पहिले मी साध्या खालच्या बॅचमध्ये होतो, जनरल. पुन्हा असंच एक्झाम होत एम्स बॅचमध्ये आलो. नंतर पुढच्या एक्झाममध्ये एक नवीन बॅच चालू केली, SRP नावाची. म्हणजे SRPचा म्हणजे खूप चांगला मोटिव्ह होता की इथून रँकर्स मुलं बनवायचे म्हणून शिनी ह्या समोर मोठ्या हॉलमध्ये, छोट्या हॉलमध्ये अगदी खूप कमी कॅपॅसिटी, फक्त 50 जणांमध्ये बॅच चालू केली होती SRP. त्या बॅचमध्ये आलो आणि पहिल्याच दिवशी आल्या माझं ID कार्ड, रेकॉर्ड बुक हरपलं होतं. आणि रेकॉर्ड बुक, ID कार्ड त्याच्यावर म्हणजे हरपणं म्हणजे एंट्रीसाठी ते गरजेचं असते. पण त्या हरवलं तरीसुद्धा मग सरला म्हणलो मी. सरनं मग म्हणले SRPचा मुलगा आहे म्हणले. माझ्याकडून मग फ्रीमध्ये निःशुल्क मला ID कार्ड, रेकॉर्ड बुक दिले. इथं मग सर्वांसोबत बसायचं, काही डाऊट आहेत का, काही प्रॉब्लेम आहे का, त्यांना पर्सनली जाऊन विचारायचं, सांगायचं सर मला हे प्रॉब्लेम आहे. मग ते पर्सनली शिक्षकांना भेटत होते. ते एक चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि जे नवीन विद्यार्थी असतात, खास करून गावाकडचे, जे की सेमी मीडियममध्ये शिकलेले असतात, त्यांना थोडंसं इंग्लिशची भीती वाटते. ते इथं एकदम चांगलं मराठी, हिंदी जे खूप जास्त वाटत नाही की इंग्लिश टू इंग्लिश शिकायला म्हणून समजते पूर्णपणे.
ती एक चांगली गोष्ट आहे. IB त्यामुळं चांगली गोष्ट आहे. हे एक चांगला अनुभव आहे. मी IIBच्या 2 इयर फुल क्लासरूम स्टुडंट आहे आणि इथंच राहिलेलं आहे. तर आमचं 6 घंट्याचं कंटिन्यू शेड्यूल राहायचं. 2 घंटे फिजिक्स, 2 घंटे केमिस्ट्री, 2 घंटे बायोलॉजी क्लासमध्ये. मग क्लासमधून घरी गेल्यास थोडा वेळ जेवण करून रेस्ट झाल्यानंतर मग एक आलेलं क्लासमध्ये जे शिकवले डेली ते रिवाईज करणं. पुन्हा जे नेक्स्ट वीकला एक्झाम आहे त्याची प्रिपरेशन करणं ह्याच्यावर जरा जास्त ध्यान दिलं. तसं तर क्लासमध्ये जास्त ध्यान देऊन लेक्चर अटेंड केले तर जास्त रिवाईज करायची विसरायची गरज पडत नाही. पुन्हा जसजसे एक्झाम वाढत गेले, सिलेबस वाढत गेला, मग बॅकचा सिलेबस राहू नये ह्याच्यामुळं ते सुद्धा धडे वारंवार टाईम जसा भेटेल तसं त्याला पण रिवाईज करायचं. शेवटला जेव्हा फायनल राऊंड राहतात त्यावेळेस फुल सिलेबस राहते. फुल सिलेबसमध्ये मग एकसाथ खूप सारा कंटेंट रिवाईज होत नाही. मग एका टॉपिकला एक दिवस देऊ बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हळूहळू रिवाईज करायचं त्याला. त्याच्यामुळे थोडासा फायदा होतो एक्झाममध्ये. लवकर स्पॉन्टेनियसली आठवते आपल्याला. मी गेल्या 1-2 वर्ष IIBच्या गुणवंत सोहळ्याला गेलो होतो. म्हणजे जे मागलच्या वर्षीचे जे टॉपर्स आहेत त्यांना सेलिब्रेट करताना तिथं गेलो होतो. त्यावेळेस भाषणामध्ये महेश पाटील सरांनी एक लाईन बोलली होती की मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे. ही लाईन एकदम लहान लाईन आहे पण खूप जास्त इफेक्टिव्ह लाईन आहे. म्हणजे आपण कुणाला बी न सांगता म्हणजे शांतपणे दुसरीकडे डिस्ट्रॅक्ट न होता आपापला अभ्यास कन्सिस्टंटली करत राहायचा. त्याच्यामुळं मग आपल्याला नक्कीच रिझल्ट भेटतो. तर या 583 मार्कावर माझा ऑल इंडिया रँक 3023 आहे आणि कॅटेगरीमधून रँक 72 आहे. माझं नाव निवृत्ती नारायण वाघमारे. मी मुख्याध्यापक जी.प. प्राशा खरब धानोरा, तालुका पालम, जिल्हा परभणी या ठिकाणी कार्यरत आहे. माझी 2 मुलं, पहिला मुलगा निलेश आणि दुसरा मुलगा शैलेश जसे 2 डॉक्टर झालेत याच प्रकारे डॉक्टर मकरंद हा सुद्धा डॉक्टर व्हावा आणि चांगल्या कॉलेजमधून डॉक्टर व्हावा ही माझी इच्छा होती. म्हणून त्याला IIBमध्ये मी प्रवेश दिला आहे. माझे मोठे 2 मुलं त्यांना मी कधीच रागवलं नाही आणि मकरंद याला सुद्धा रागवलं नाही. न रागवण्याचं कारण हे की मुलांना रागवण्यापेक्षाही त्याला प्रेमाने जर सांगितलं आपण तर मुलाला आणखी जास्त परिणामकारक ठरतो. आणि मुलांचे स्कोर जरी कमी आला तर त्याचा आत्मविश्वास वाढावा याच्यासाठी मी त्याला अगदी प्रेमाने सांगतो, यावेळेस कमी आले पुढच्या वेळेस नक्कीच जास्त येतील. तू फक्त घाबरू नकोस आणि फक्त करत राहा. एक पालक म्हणून त्यांना असा अगदी प्रेमानं सल्ला दिला आणि रागावणं हे मी कधीच रागवत नाही. परिवारामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण ठेवणं आणि एकमेकाशी मन मोकळ्यापणानं गप्पा मारणं हे आम्हाला जास्त आवडते. माझा मोठा मुलगा GS मेडिकल कॉलेज मुंबई इथून त्यांनी डिग्री कंप्लीट केली असून आता तो शासकीय सिव्हिल हॉस्पिटल परभणी या ठिकाणी कार्यरत आहे. माझा दुसरा मुलगा शैलेश हा सुद्धा GMC जालना या ठिकाणी तो प्रथम वर्षामध्ये आहे. आणि हा माझा तिसरा मुलगा मकरंद हा सुद्धा या IIBमधून भोपाळ या ठिकाणी निश्चित त्याला प्रवेश मिळेल. तिन्ही मुलं माझे IIBमधून त्यांनी कोचिंग घेतलं आहे. धन्यवाद IIB. तर यावर्षी मी एम्स भोपाळ किंवा एम्स नागपूर MBBSसाठी एक्सपेक्ट करतो आणि ह्या सर्व यशासाठी मी माझे आईवडील, माझे मित्र, क्लास टीचर्स आणि संपूर्ण टीम IIBला थँक्यू म्हणतो. थिंक नीट, थिंक IIB.